नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कैलास शेडके पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच खात्यांतर्गत सीडीपीओ परीक्षा या परीक्षेची आन्सर की आलेली आहे आणि या आन्सर की नुसार कट ऑफ किती असेल याविषयी विद्यार्थ्यांची विचारणा होत आहे. तर मित्रांनो, पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन पेपर तुम्ही दिलेले होते. या दोन्ही पेपर मध्ये एकूण 100 प्रश्न होते. तर या 100 प्रश्नांपैकी किती प्रश्न बरोबर आले तर इंटरव्ह्यू साठी पात्र होईल याविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर काय शक्यता आहे, किती मार्क्स पडल्यानंतर इंटरव्ह्यू साठी जाऊ शकतो एखादा विद्यार्थी. तर बघा, पेपर 1 मध्ये हा जो पेपर होता हा बऱ्याच विद्यार्थ्यांना टफ गेलेला आहे. जवळपास विद्यार्थ्यांनी 55 ते 65 प्रश्न सोडवलेले होते. सोबतच या पेपर मधले जे काही मराठी इंग्लिशचे उतारे होते तर त्या उतारावरील 10 प्रश्न जवळपास रद्द केलेले आहेत एमपीएससीने, कारण उताराच दिला नव्हता, त्यांनी प्रश्नच दिलेले होते. त्यानंतर इथे 100 प्रश्न होते, यामध्ये जवळपास विद्यार्थ्यांनी 85 पेक्षा जास्त प्रश्न सोडवलेले आहेत. जरी हा पेपर खूप सोपा वाटत असला तरी आन्सर की आल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं असेल किती गुगली क्वेश्चन्स त्यामध्ये होते. काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडनं सिली मिस्टेक सुद्धा झालेले आहेत सर. मग आता अशा परिस्थितीमध्ये कट ऑफ किती असेल? तर बघा, या दोन्ही पेपरचा विचार करता आणि आजची आन्सर की पाहता कट ऑफ हा 90 प्रश्न ज्यांचे बरोबर येतील त्यांनी इंटरव्ह्यूची तयारी करण्यास हरकत नाही. आता हे 90 प्रश्न कशासाठी 90 प्रश्न ज्यांचे येतील त्यांनी तयारी करायला हरकत नाही असं का म्हणतोय मी? कारण परीक्षेसाठी 1700 विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. त्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांनी म्हणजे 1700 पैकी ज्यांनी हॉल तिकीट नंतर परीक्षेची तयारी केली किंवा परीक्षेला येऊन बसले असे पेपर मध्ये जवळपास 25 ते 30% विद्यार्थी प्रत्येक परीक्षेमध्ये असतात. मग अभ्यास किती जणांनी केलेला होता? तर 1200 ते 1300 विद्यार्थ्यांपैकी आता इंटरव्ह्यूला किती विद्यार्थी बोलवावे लागतील? तर 258 जागा आहेत. एकाच तीन याप्रमाणे जवळपास 774 विद्यार्थी आणि शेवटच्या मार्कावरील सर्व विद्यार्थी घ्यावे लागतात. म्हणजे जवळपास 800 विद्यार्थ्यांना यांना इंटरव्ह्यूला बोलवायचं आहे. म्हणजे 1200 ते 1300 पैकी 800 आणि सोबतच म्हणजे एवढे विद्यार्थी कमी होते परीक्षेला म्हणून. आणि मराठी इंग्लिशचे 10 प्रश्न रद्द आणि आत्ताची जी काही आन्सर की दिलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा 3 ते 4 प्रश्न हे संदिग्ध आहेत, ते सुद्धा रद्द होतात. म्हणून हा जो कट ऑफ पॉइंट आहे तो कट ऑफ पॉइंट हा 90च्या आसपास लागणार आहे. आणि ज्यांचे 90 प्रश्न बरोबर आलेले आहेत त्यांनी इंटरव्ह्यूची तयारी करायची, कारण आता तुमचा फायनल रिझल्ट हा इंटरव्ह्यूच्या मार्कावर अवलंबून असणार आहे. म्हणजे हे लेखी परीक्षेचं तर त्यामध्ये ग्रेड ठरलेच जाते, पण त्याला ऍडिशन इंटरव्ह्यूचे मार्क सुद्धा जोडले जाणार आहेत. आणि ते थोडके नव्हे तर 50 मार्काचा हा इंटरव्ह्यू आहे. मग इथं समजा तुम्हाला कमी मार्क्स पडले असतील तर ही कमी तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये भरून काढू शकता. आणि हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे आणि या इंटरव्ह्यूची तयारी आपण लगेचच करायची आहे. कारण आता जेव्हा कट ऑफ येईल तेव्हा बघू असं करू नका, कारण इंटरव्ह्यू मध्ये 50 गुण आहेत. इथं लेखी परीक्षेत चांगले पडलेत म्हणून हुरळून जाऊ नका, कारण इथं लूज पडाल. जो काही अभ्यासाचा फ्लो आहे तो आपण तसाच ठेवूयात आणि इंटरव्ह्यूची तयारी परिपूर्ण करून घेऊयात. ही इंटरव्ह्यूची तयारी आपण करून घेणार आहोत लक्ष्य चॅम्पियन्स अकॅडमी या ऍपवर. मोफत इंटरव्ह्यूची तयारी आपण करून घेणार आहोत. त्यामध्ये इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील, तुमची शब्दफेक कशी असावी, संवाद कौशल्य कशा पद्धतीने तुम्हाला वापरायचे, वेशभूषा केशभूषा डिपार्टमेंटची माहिती याविषयी सुद्धा आपण तयारी करून घेणार आहोत. ती ऑनलाईन असेल, सोबतच रेकॉर्डेड व्हिडिओ मध्ये असेल. या सर्वांची माहिती तुम्हाला जर घ्यायची असेल तर 93 73 19 58 24 या क्रमांकावर संपर्क साधा. आता आन्सर की आल्यानंतर ह्या इंटरव्ह्यूची आपल्याला परिपूर्ण तयारी करायची आहे, जेणेकरून आपल्याला यश मिळवायचंच आहे. त्यामुळे जर तुम्हाला या 90च्या आसपास तुमचे प्रश्न आलेले असतील
तर तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी करा. म्हणजे 90च्या आसपास 85च्या पुढच्या सुद्धा तयारी करायला हरकत नाही. आणि ही तयारी झाल्यानंतर म्हणजे 50 गुण आहेत, अत्यंत महत्वाचे गुण ते असणार आहेत, ते तुमचं डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहे. ओके, तर या संदर्भात आपण मार्गदर्शन करणार आहोत. मोफत मार्गदर्शन या ऍपवर आपल्याला उपलब्ध असणार आहे. तर त्या संदर्भात जर माहिती घ्यायची असेल तर या फोनवर तुम्ही संपर्क साधू शकता. ठीक आहे, तर चला आता आपण इंटरव्ह्यूची तयारी करूयात आणि यश मिळवूयात. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन हॅव अ ग्रेट डे.